रवी राणांच्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातील वक्तव्यानंतर आता काँग्रेस चांगलीच आक्रमक झालेली आहे। अमरावतीमध्ये रवी राणांविरोधात काँग्रेस आंदोलन केलेलं आहे। राणांवर विरोधकांकडून टीकेची जोड पाहायला मिळते। मत न दिल्यास पैसे परत घेऊ अशा प्रकारचं वक्तव्य रवी राणा यांनी केलेलं होतं। लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिले जाणारे पैसे मत न दिल्यास आम्ही परत घेऊ असं रवी राणा म्हणालेले होते आणि त्याच विरोधात आता काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे। रवी राणाला आम्हाला विचारायचं आहे की जे आमच्या लाडके बहीण योजना राबवलेली आहे शासनाने, ही काय यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करून यांनी राबवलेली आहे का? लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जो महिलांचा इम्पॅक्ट झाला आणि यांच्या मनामध्ये एक भीती बसली की आता महिला यांना मतदान करणार नाही आणि त्यामुळे त्यांनी ही लाडकी बहीण योजना काढली होती। आणि लाडकी बहीण योजना आम्ही वारंवार सांगत होतो की ही योजना जी आहे ही फसवी आहे। ते चांगले असेल, आमचा काय विरोध करायचं कारण नाही तिला, कारण ते आमचा विषयच नाही। ते चांगली सुद्धा असू शकते, पण आता तुमचेच लोक म्हणायला लागलेत मतदान नाही केलं तर ते मागं घेऊ, नाही पैसे माघारी घेऊ। मग ते सावकारकी केल्यासारखं झालं सरकारने। आता हे देणार 1500-1600 रुपये, माघारी नाही दिले पिस्तुलात लावणार ना। मग यांचं दुसरं काहीच नाही ना, कान फाडात पिस्तुलात लावणार यांचं, काढ पैसे माघारी। मग ते काय इकतच घेतल्यासारखं झालं मतदान थोडक्यात। त्याचा अर्थ त्यांनीच सांगितलाय आणि आम्हाला नाव ठेवते। आम्ही वाईट नाही म्हणून आम्ही तर चांगली म्हणतो ती योजना, पण घ्यायचं का नाही जे ते ठरवी। हे कसं यांचं तुम्हाला सांगतोय, हे लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्चीसाठी यांची सगळ्या आटापिटा चाललेला आहे। आणि त्या लाडक्या खुर्चीमुळे या सगळ्या आटापिटा करून लाडक्या बहिणीचा अपमान करणं आणि ज्या पोलीस आता भरत्या चालू आहेत त्याच्यामुळे आमच्या त्या भगिनी मुली, आमच्या बहिणी कशा त्या भरतीच्या काळामध्ये पावसामध्ये भिजतात आहेत, त्यांच्या रस्त्याच्या ओट्याला राहावं लागतं आहे, बस स्टँड रेल्वे स्टेशनमध्ये आपल्याला त्यांना पाहतोय। आम्ही सरकारला त्यावेळेसही सांगितलं होतं की तुम्ही पावसात भरती करू नका आणि करत असाल तर तुम्ही त्यांच्या व्यवस्था करा, पण तशी व्यवस्था केली नाही। तर यांची लाडक्या बहिणीपेक्षा यांची लाडकी खुर्ची योजना आहे हे आता जनतेला कळलेलं आहे।